नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा संकल्प अकॅडमी अकोला या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण प्रकरण दुसरे भाषा व लिपी हे प्रकरण आपण पाहणार आहोत. या प्रकरणामध्ये भाषा म्हणजे काय, भाषेचे प्रकार, गट तसेच लिपीचे गट व प्रकार हे चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू. भाषा म्हणजे काय? विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय आहे? भाषा आहे. मोस्ट IMP प्रश्न आहे की भाषा म्हणजे काय, परीक्षेत खूप वेळेस विचारण्यात आलेला आहे. व्याख्या व्यवस्थित लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर भाषा ही ध्वन्यात्मक असते. ध्वनी ही भाषेचे मूलभूत घटक असतात. ध्वनी काय असतात? भाषेचे मूलभूत घटक असतात. त्याच्यानंतर बोलणारा व ऐकणारा यांना जो जोडणारा पूल असतो त्यालाच काय म्हणतात? भाषा असे म्हणतात. जो व्यक्ती बोलतो आणि एक व्यक्ती ऐकतो याच्यामध्ये जो जोडणारा पूल असो यालाच काय म्हणतात? भाषा असे म्हणतात. भाषा ही कोणतीही असू शकते. याच्यानंतर भाषा कौशल्य 5 कौशल्यावर आधारित आहे. ते म्हणजे कोणते? ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे आणि आकलन. या 5 कौशल्यावर काय आहे? भाषा शिक्षण अवलंबून आहे. आता मातृभाषा म्हणजे काय? की मातृभाषा आपण कशाला म्हणतो? आपल्या घरात जी काही बोलल्या जाणारी भाषा असते तिलाच मातृभाषा असे म्हणतो. त्याच्यानंतर बोली भाषा म्हणजे काय? दैनंदिन जीवनात संपर्कासाठी आपण जी भाषा वापरतो तिलाच बोली भाषा असे म्हणतात. आता ही भाषा कोणतीही असू शकते. त्याच्यानंतर प्रमाण भाषा म्हणजे काय? ज्या भाषेचा उपयोग राजकीय, प्रादेशिक, साहित्यिक तसेच शास्त्रीय दृष्टीने केला जातो ती भाषा म्हणजेच प्रमाण भाषा असते. ज्या भाषेचा उपयोग राजकीय, प्रादेशिक, साहित्यिक तसेच शास्त्रीय दृष्टीने केला जातो तिलाच काय म्हणतात? प्रमाण भाषा म्हणतात. हे सर्व IMP चॅप्टर आहे. याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारण्यात आलेले आहे. आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचे. मराठीत भाषेचे 2 प्रकार मानले जातात. ते 2 प्रकार म्हणजे एक पहिला स्वाभाविक किंवा नैसर्गिक, त्याच्यानंतर कृत्रिम. आता स्वाभाविक किंवा नैसर्गिक म्हणजे काय? बोलणे, हावभाव, पशुपक्ष्यांचा आवाज आणि नाटक की ज्यांचा पुरावा नसतो यालाच काय म्हणतात? स्वाभाविक किंवा नैसर्गिक. त्याच्यानंतर कृत्रिम म्हणजे काय? टंकलेखन, लिखाण, अक्षरे, चिन्हे, ऑडिओ की जेणेकरून यांचा काय असतो? पुरावा असतो. यालाच काय म्हणतात? कृत्रिम भाषा असे म्हणतात. भाषेचे उगमस्थान. आता भाषेचे उगमस्थान नेमकं कसे झालेलं आहे? मराठी भाषा संस्कृत व प्राकृत या भाषेपासून विकसित झालेला आहे. याच्यामध्ये पण प्रश्न आलेला आहे की मराठी भाषेचा उगम कोणत्या 2 भाषेपासून झालेला? मग आपल्याला सांगता यायला हवं की कोणता? संस्कृत आणि प्राकृत. भाषा हा शब्द संस्कृत मधील भाष्य काय? भाषा हा शब्द संस्कृत मधील भाष्य या धातूपासून झालेला आहे. याचाच अर्थ बोलणे असा होतो. मग आपल्याला सांगता येईल की भाषा म्हणजे बोलणे. भाषा म्हणजे बोलणे. आता ही कोणतीही भाषा असली तरी काही हरकत नाही. याच्यानंतर लिपी म्हणजे काय? लिपी हा शब्द लिंपणी या शब्दावरून रूढ झालेला आहे. कोणत्या शब्दावरून? लिंपणी. आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. काय म्हणतात? आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. आपण कोणत्या खुणांनी लेखन करतो हे आपण पुढे पाहूच. मराठी भाषेची लिपी कोणती आहे? देवनागरी आहे. मोस्ट IMP वाक्य आहे की मराठी भाषेची लिपी कोणती आहे? देवनागरी आहे. ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. आपण कुठून लिहितो? डावीकडून उजवीकडे लिहितो. मराठी भाषेला प्राकृत, महामराठी, देशी मराठी हे वेगवेगळे काळात देण्यात आलेले नाव आहेत. कोणते कोणते? प्राकृत, महामराठी, देशी आणि मराठी हे वेगवेगळ्या काळात मराठी भाषेला देण्यात आलेले नाव आहेत. लिपीच्या शोधाने काय झालेले आहे? शक्य लेखन झालेले आहे. देवनागरी लिपीतील अक्षरावर जी आडवी रेषा असते तिला काय म्हणतात? शिरोरेषा असे म्हणतात. परीक्षेत याच्यावर पण प्रश्न आलेला आहे की देवनागरी लिपीतील अक्षरावरील जी आडवी रेषा असते तिला खालीलपैकी काय असे म्हणतात? मग लक्षात ठेवायचं काय म्हणतात तिला? शिरोरेषा. आणि देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. लिपी म्हणजेच लिंपणे. आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. याचे आपण व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्यावे. काही महत्वाची प्राचीन लिपी.
आता ब्राह्मलिपी म्हणजे काय? भारतातील एक अत्यंत प्राचीन लिपी मानली जाते. भारतातील सर्व लिपीची जननी म्हणजेच ब्राह्मी लिपीला असे म्हणतात. मग सर्व लिपींची जननी म्हणजे कोणती? ती आहे ब्राह्मी लिपी. कोणती आहे? ब्राह्मी लिपी. त्याच्यानंतर साक्षात ब्रह्मदेवाने शोधली म्हणून तिलाच ब्राह्मी लिपी असे म्हणतात. मग ब्राह्मी लिपीला का असे म्हणतात? ती साक्षात ब्रह्मदेवाने शोधली असे मानले जाते. त्याच्यानंतर खरुष्ट लिपी, ही लिपी गंधारी लिपी या नावाने सुद्धा ओळखली जाते. खरुष्ट लिपीलाच काय म्हणतात? गंधारी लिपी असे सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर देवनागरी लिपी, ही लिपी प्रामुख्याने कोणाची लिपी मानली जाते? आर्याची लिपी मानली जाते. आर्य स्वतःला देव मानत, ते नगरात राहत, यावरून नगरात राहणाऱ्या देवाची लिपी म्हणून देवनागरी लिपीला नाव देण्यात आले आहे. आर्य स्वतःला देव मानत आणि आर्य हे नगरात राहत असत आणि नगरात राहणाऱ्या व्यक्ती जे काही लिपी लिहितात त्यालाच देवाची लिपी म्हणजेच देवनागरी लिपी असे म्हणतात. देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असे सुद्धा म्हणतात. याला दुसरा शब्द देवनागरी लिपीला काय? बाळबोध लिपी. काय आहे? बाळबोध लिपी. याच्यावर परीक्षेत प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात. त्याच्यानंतर मोडी लिपी म्हणजे काय? मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरुड घालून लिहिण्याची पद्धत होती, तिलाच मोडी लिपी असे म्हणतात. मोडी लिपी म्हणजे काय? की मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरुड घालून लिहिण्याची पद्धत होती, तिलाच मोडी लिपी असे म्हणतात. काही मराठीत महत्वाचे IMP प्रश्न हे आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचे, जेणेकरून आपला एक पण मार्क चुकता कामा नये. मराठी भाषेचे पाणिनी, याच्यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की मराठी भाषेचे पाणिनी खालीलपैकी कोण? मग कोण आहे? दादोबा पांडुरंग तळखरकर. त्याच्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मराठी भाषेचे जॉन्सन, मराठी भाषेचे जॉन्सन कोण आहेत? कृष्ण शास्त्री चिपळूणकर. हे सर्व प्रश्न आपण मोस्ट IMP म्हणून लक्षात ठेवायचे आहेत. आणि जो काही प्रश्न IMP आपल्याला सांगण्यात येत असेल तो 100% परीक्षेत 5 ते 6 पेक्षा जास्त वेळेस विचारण्यात आलेला आहे. त्या दृष्टिकोनातून आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आपण याच्यानंतर पुढील भागात मराठी भाषेचे मूलभूत घटक, की मराठी भाषेमध्ये नेमके कोणते घटक असतात, काय असतात आणि ते कसे असतात, हे निव्वळ आपण ट्रिकनुसार व शॉर्टकट पद्धतीने, की जेणेकरून तुमच्या लक्षात राहणार आहे, या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत. याच्यानंतर आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर आपण आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन पोहोचणार. याच्यानंतर आपले जे काही टेलिग्राम चॅनल आहे संकल्प अकॅडमी अकोला, या टेलिग्राम चॅनलला आपण नक्की जॉईन करा, जेणेकरून आपल्याला PDF नोट्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही प्रकरण आपल्याला शिकवले जाते त्याच्यावर आपली स्वतंत्र अशी टेस्ट सिरीज घेण्यात येत असते. त्या कारणामुळे आपण नक्कीच टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. चला तर मग भेटू पुढील भागामध्ये. तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद.